भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केलेली आहे। कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत। वाढवणच्या एका बंदरामुळे 12 लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे। कुठल्या हिशोबाने वाढवण बंदर होणं वाईट आहे असा सवाल नितेश राणेंनी केलाय। राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत असा खोचक टोला सुद्धा नितेश राणेंनी लगावलाय। मी मागे जो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला, तो याचसाठी, तो पट्टा बघा अख्खा, तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही। आता तिकडे वाढवण बंदर येतंय, तिकडे आता विमानतळ येतंय। इथे एक विमानतळ आता नवीन आलं, आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ। कोणासाठी, कशासाठी? मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना, आज हे 100% सगळे सांगणार आहेत नाही म्हणून, असं होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही, करणार नाही वगैरे सगळे सत्ताधारी सांगतील, पण याचा प्लान काय तो लक्षात ठेवा। इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला नेणार, आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅप वर जाऊन बघा केवढी आहे ती, आणि मग ती अदानीच्या घशात घालणार। जेवढा जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत। जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, हा वोट चोरीचा, वोट जिहादचा आरोप लोकसभेच्या नंतर का करत नाही? आता तुम्हाला हिंदू कुटुंबाच्या मध्ये जाऊन मतदार यादी तपासायची आहे। नुसतं हिंदूंना, नुसतं त्या महाविकास आघाडीच्या नादात लागून टार्गेट अगर कोण करत असेल तर हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे राज्यात आणि देशात। हाच आवाज, हाच हीच सभा, हेच प्रश्नचिन्ह अगर लोकसभेच्या नंतर अगर उचलले असते ना, विचारले असते, तर बाळासाहेबांना अजून मनाला शांती मिळाली असती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।